काय रे दादा, काय आहे हे? लिहिता वाचता येतं ना तुला? वाच त्याच्यावरती काय लिहिलंय नीट, म्हणजे समजेल तुला सगळं. प्रिय आदित्यला अडी अडचणीच्या वेळी बिराजदारांकडून छोटीशी भेट. अरे आधी काय रे? अरे मला खरंच माहित नाहीये. तुला माहिती नाही? तुझंच नाव लिहिलंय ना त्याच्यावरती, आणि तरी तुला कल्पना नाही म्हणतोस? नाही नाही, आदित्यला काहीतरी भेट आली आहे म्हणजे येऊ शकते, त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? भाई त्याच्यावरती काय मजकूर लिहिलाय हे कळतं ना तुला? अडी अडचणीच्या वेळी, ह्याचा अर्थ कळत नाहीये तुला? अरे दादा, आता सुतावरून स्वर्ग काय काढतोय? आणि आदित्यसाठी आलंय ना, तर त्याला उघडून बघू दे. बघ एक मिनिट, अजिबात उघडायचं नाही आदित्य. आदित्य त्या पाकिटाला हात सुद्धा लावायचा नाहीस. ठीक आहे, मी उघडून बघतो काय. पैसे? वा आदित्यराव वा, हे तुमचं मोठेपण, ही तुमची जबाबदारी. असे पैसे उभे करणार होता तुम्ही? दादा मामा, अरे मी एक शब्द बोलू नकोस. बिराजदार म्हणजे तीच ना रे, ती फालतू मुलगी. तू तिच्यापासून दूर राहशील असं मला वचन दिलं होतंस. ते मोडलेलं आहेस हे स्पष्टच दिसतंय. पण अशी पैशाची भीक मागशील असं नव्हतं मला स्वप्नात कधी वाटलं. दादा मामा, अरे तुला वाटतंय तसं मी काहीही केलेलं नाही. अरे नाही, कसं कळलं तिला की आपण अडी अडचणीत आहोत म्हणून? कुणी सांगितलं तिला? अरे मी तिला फक्त जरा घरची टेन्शन सांगितली. पण सांगितलंस का तुझं? आपल्या घरातल्या खाजगी गोष्टी घराबाहेरच्या परक्या माणसाला सांगायच्याच कशाला? अरे मैत्रीण म्हणून थोडं. वा, छान छान. मी सांगत होतो ना, ही असली श्रीमंत मैत्रीच नको. काय मैत्री निभावतीये? आपल्या मित्राच्या मनावरचा भार असा पैसे फेकून दूर करण्याची पद्धत चांगली आहे ही. आता आपण काय करणार? पाय धुणारात जाऊन तिचे, का पट्टा बांधून घेणार गळ्यात? तिला जाऊन सांग, चणचण असली ना तरी भीक नाही लागलेली. या अशा फेकलेल्या तुकड्यावरती जगण्या एवढे लाचार नाही होता मी. ह्या असल्या पैशांनी ना ब्रह्म्यांचा स्वाभिमान विकला ना ब्रह्मे. दादा मामा, तुला वाटतंय तसं काही नाहीये. विश्वास ठेव माझ्या. बघ, मी ते पैसे परत करेन. आणि करेन करेन नाही, करतो. आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जा आणि हे पैसे त्यांना परत कर. आपल्यावरती उपकार व्हायच्या आधी त्यांचे. दादा दादा, एवढ्या रात्री कोणाच्या घरी जाणं बरं दिसत नाही. मग त्यांनी हा जो पैसे पाठवून माजोरडेपणा केलाय तो बरा दिसतोय तुला? अरे म्हणून आपण कसंही वागायचं का? आदित्य आत्ता जायची काय गरज नाही. तू आज जाऊन आवर जा. कोणाची चूक आणि शिक्षा कोणाला? काही नाही, चूक त्याचीच आहे. हे तू कशावरून सांगतोय? आता तो सांगत होता ना, त्याला खरंच काय माहिती नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावरून सुद्धा वाटत होतं की त्याला खरंच काय माहिती नाही. पण तू तर आग पाखडच केलीस. आणि मला तर वाटतंय त्या सईची पण काही चूक नसावी. सईची चूक नाहीये, तिचीच चूक आहे. ही मुलगी आयुष्यात आल्यापासून ना माझ्या डोक्याची शांतता नष्ट झाली. कोण रे? कोण आहे? खरे बिराजदार? चंदू. म्हणजे कुरिअर कंपनीत ना आलायस? नाही, बिराजदारांकडूनच आलो. मग बिराजदार म्हटलं नाही का म्हणाला? नाही म्हणजे, हो म्हणजे आदित्य दादा कुठे आहेत? हे आमच्याशी बोल. बरं, तुम्ही कोण? आमच्या घरात येऊन आम्हाला तुम्ही कोण विचारणार? तू कोण? मी म्हणालो ना, मी चंदू, पण तुम्हीच सांगत नाही. तुम्ही आम्ही नाही सांगणार जा. बरं, राहिलं. बरं, आदित्य दादांचा मूड कसा आहे? मूड
नाही तसं विचारायला सांगितलं म्हणून विचार. आम्ही काय विचारतो त्या प्रश्नांची उत्तर दे. हो. हे काय घेऊन आलास परत? हे गिफ्ट आहे. अजून एक गिफ्ट. नाही ते वेगळं होतं, हे वेगळं आहे. अच्छा, हे वेगळं आहे. मग यात काय तुला माहिती आहे? नाही हो, आई शपथ सांगतो मला खरंच काहीच माहित नाही. म्हणजे ताई साहेबांनी सांगितलं तेवढंच मी केलंय. मोठ्या ताई साहेबांनी छोटं गिफ्ट दिलं आणि छोट्या ताई साहेबांनी हे मोठं गिफ्ट दिलं. म्हणजे आधी छोटं गिफ्ट नंतर मोठं गिफ्ट, म्हणजे पैशात काय? अहो नाही, काहीतरीच काय बोलते तुम्ही, मला खरंच माहित नाही. त्यात काय ते खरं सांग. नाही हो. खरं सांग, नाही तर तू मगाशी पाहिला काय नाही. हा सीताई बोला. काय झालं चंदू काका? तुम्ही धापा का टाकताय? तुमची तब्येत बरी आहे ना? नाही मी ठीक आहे हो. पण अजून थोडा वेळ तिकडे थांबलो असतो ना तर सगळं बिघडलं असतं. तुम्ही एक्झॅक्टली आहात कुठे? आणि पार्सल पोहोचलं ना? अगदी व्यवस्थित पोचले पार्सल. थँक गॉड. बरं मला एक सांगा, आदित्यचा मूड ओके होता ना? तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावरतीच मी बरोबर पोहोचलो होतो. पण आदित्य दादा काही भेटले नाहीत. हो पण तिथे ना एक चड्डी बनियन गँग भेटली हो. चड्डी बनियन गँग? हा. मामा? मामा कसले? अहो गामा पैलवान होते सगळे. नशीब त्यांच्या तावडीतून निसटलो आणि दोन्ही पार्सल त्यांच्या हातात दिली. दोन्ही पार्सल? पण मी तुम्हाला एकच पार्सल पोचवायला सांगितलं होतं. मग दुसरं पार्सल कुठलं? दोन्ही? हा. दोन्ही नाही, धोनी. धोनी रिटायर झाला ना, तर मी पण विचार करतोय आता रिटायर व्हावं. चला मी फोन ठेवतो. हा, गुड नाईट. हॅलो, काय बोलले काय? आदित्यला गिफ्ट मिळालं असेल ना? ते उघडून पाहिल्याशिवाय राग शांत होणार नाही त्याचा. हे बघ, पैशांचा काही प्रॉब्लेम असेल तर मी आहे ना, मी देते पैसे. तू ते मला परत पण नको करू. हे बघ, पैसा महत्वाचा नसतो. अरे अरे अरे, एवढा राग बरा नाही. क्षणभर मला वाटलं दादाच उभा आहे. आदित्य, खरं तर तू दादाचे सगळे गुण घेतले पाहिजे, तो एक दुर्गुण सोडून. कारण रागानं कोणाचंच भलं झालेलं नाहीये, त्याचं तर नाहीच नाही. पण रागाच्या भरात मैत्रीला चरे पडले, ओरखडे आले तर मैत्री कमकुवत होते आणि शेवटी तुटते. सईला बहुतेक अजूनही मैत्रीचा खरा अर्थ कळलाच नाही असं वाटतं. नाहीतर तिने असं पैशाचं लेबल नसतं लावलं माझ्या मैत्रीला. मी तिला मला तिच्याकडून आधार हवा होता, मदत नाही. मी जे काही तिला सांगितलं त्याचा जर तिने हा अर्थ काढला असेल मग एवढं होऊन सुद्धा माझी मैत्री हरली नाही, मीच हरलो. अरे मैत्रीत कसलं आलं हरणं जिंकणं? तिला जे वाटलं ते तिने केलं. हा, आता हा तिचा मूर्खपणा असेल किंवा काळजी, पण आता तू काय करणारस हे तुलाच ठरवायला पाहिजे. दादासारखी चूक करू नकोस रे. आदित्यराव, या. तुमच्या ते श्रीमंत मैत्रिणीने अजून एक गिफ्ट पाठवलेलं आहे तुम्हाला. मला की काय साधं एनवलप होतं, आता चांगला बॉक्स पाठवलेला दिसतोय. त्यात काय अडी अडचणीला पैसे होते. ह्यात काय आता काय तुमचा पगार आहे? अरे दादा, त्यात पैसे नसणार, उघडून तर बघ. नाही, नको. सईने पाठवलेली एकही वस्तू आता मलाच या घरात नको. नाही मामा, मी उगाच चिडचिड नाही करते आणि आता तुम्ही करू नका. तिच्यामुळे मी न केलेल्या चुकीची शिक्षा भोगली आहे आणि अजूनही भोगतोय. याचा अर्थ जर ती अजूनही अशाच चुका आज हे पाठवून त्यांनी मला तुमच्या समोर मान खाली घालायला लावली. बस बस. ह्या मार्गाने नाही त्या मार्गाने
अक्कल येते ना, हे महत्वाचं आहे. हे बघ, मी सारखा सारखा फोन कट करतोय, याचा अर्थ आता मी कामात आहे, मला आता उचलता येत नाही. एवढं बेसिक कळत नाही का तुला? ओके, सॉरी सॉरी. काय ग, काय झालं? काय नाही अगं, चेहऱ्यावर स्पष्ट दिसते तुझं टेन्शन. टेन्शन नाही, टेन्शन वगैरे नाही काही, मी मजेत आहे, काहीच नाही. बरं बाई, तू म्हणशील तसं, पण एक सांगते, टेन्शन वगैरे नको घेऊस प्लीज. कसं आहे ना, रात्रीचा ना कुठलाही प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो, तेव्हा तू शांतपणे झोप. उद्या सकाळी उठल्यावर तू बघशील की सगळे प्रॉब्लेम, सगळे टेन्शन आपोआप गायब झाली असते. आपोआप. तुझ्या मम्माने ना एक जादूची कांडी फिरवली. आता जादू होणार आणि सगळ्यांचं सगळं भलं होणार. गुड नाईट. गुड नाईट. मला माफ करा ना प्लीज. चूक माझी असली नसली तरी मला माफ करा, कारण जे झालंय ते माझ्यामुळेच झालंय ना. पण मी तिच्या पुढे हात पसरले नव्हते. अरे, तिच्याकडेच काय, मी कुणाकडेच कधीच पैशांची मदत मागितली नव्हती. अरे देवा शपथ सांगतो, तिने हट्ट केला म्हणून मी फक्त सांगितलं तिला घरी काय घडतंय ते. तिला सांगून, तिच्याशी बोलून माझ्याही मनावरचा भार हलका झाला होता थोडा वेळ, नाही असं नाही. पण मला मुळात तिच्याशी बोलावं असं वाटलं, कारण तुम्ही कोणीच माझ्याशी बोलत नव्हता. व्यवहारातलं मला काही कळत नसेल. तुमच्या इतक्या खंबीरपणे घर चालवणं कदाचित नाही जमणार मला. पण त्याचा अर्थ हा नाही ना की तुम्ही मला काहीच सांगायचं नाही. तुमच्याकडे जसं माझ्याशिवाय कोणी नाहीये, तसं माझंही कोण आहे रे तुमच्याशिवाय. अरे मला कळू तरी दे, या घराला, इथल्या माणसांना काय कमी पडतंय ते. मला गरज नाही आहे रे कोणाच्याही कसल्याही मदतीची. उलट मी स्वतःच्या बळावर सगळं देऊ शकतो ज्याची या घराला गरज. तू सांग ना प्लीज, तू सांग, तुला काय हवंय? अरे वेळ आहेस का तुझा? मला काही नकोय रे बाबा. आधीच या सगळ्या विद्वानांच्यात मी असा अर्धशिक्षित कसा राहतोय माझं मला माहिती. आधी माझी स्वतःची मला लाज वाटते आणि तू मला त्यातून अजून लाजाव. मी जर कुठली गोष्ट प्रेमाने दिली तर तुला नाही आवडणार. आता परका चालू आहे. अरे नाही, काहीतरी काय बोलतोस? नाही मग माग ना. हे बघ, आयुष्यभर मी मागितलेलं सगळं तुम्ही मला दिलंय, मग आता मलाही तोच आनंद मिळू दे ना. बर ठीक आहे. बंधूचे पाय हल्ली वरचेवर फार दुखतायत, रात्री तर फारच ठणकतात. पाय शेकण्यासाठी जर तू काही आणू शकलास तर, म्हणजे बघ काय. नाही नको, माझं उत्तम चाललंय. तेल लावलं ना की लगेच फरक पडतो. कशाला उगाच पैसे वाया घालवले. त्यापेक्षा ते भाईचं बघ, तो उन्हातानातून वणवण भटकत असतो. ते आम्हाला सांगतो की ते कडेने सावलीतून जातो मी, टोपी घालतो वगैरे, टोप्या लावतो सगळ्यांना तो. रात्री घरी आला ना, डोळे लाल झालेले असतात, डोळे जळत असतात त्याचे. जमलं तर त्याला एखादा चांगला बऱ्यापैकी गॉगल घेऊन दे. गॉगल कशासाठी? अरे गॉगल लावून आयटीत फिरायचे दिवस गेले. आता आमची वय झाली, तेव्हा वायफळ खर्च नको. खर्च करायचाच असेल ना तर दादावरती कर. अरे गेल्या 6 वर्षात त्यांनी एकही नवीन शर्ट घेतलेला नाही. मुळातच तो मळखाव रंगाचे कपडे घेतो आणि तेच पादडत राहतो. त्यानं तुझ्यासाठी शर्ट आणलं, पण गोंधळ झाला.
म्हणून म्हणतो दादासाठी एक शर्टच घेऊन ये. मला खात्री आहे तू आपणहून मला कधीच काहीच मागणार नाहीस, पण माझ्या आनंदासाठी काहीतरी आदित्य, अरे तुझ्याकडे जे मागायचं होतं ना माझं ते मागून झालंय. आता ते तुला द्यायला जमलं नाही ते सोडून दे. हरकत नाही. काय मैत्रीतलं मला फारसं काही कळत नाही. म्हणजे माझा सडेदोड स्वभाव किंवा तापट स्वभाव म्हण, त्याच्यामुळे माझे फारसे मित्र कधी बनले नाहीत आणि जे बनले ते टिकलेही नाही. त्यामुळे मैत्रीमध्ये मित्राला किती दूर ठेवायचं, किती लांब ठेवायचं, यातलं आपलं गणित काही जुळणार नाही. पण आयुष्याचं आणि हिशोबाचं माझं गणित मात्र अगदी पक्क जुळलेलं आहे आणि तेवढं तुला समजावं इतकी माझी माफक इच्छा आहे. बघ काय माहितीये, हे जे उसने पैसे असतात ना त्याच्यावरती आपलं घर चालू शकतं, पण आपण ताठ मानेने नाही चालू शकत कधीच. त्या उसन्या पैशाचं ओझं आपल्या बोकांडी बसलेलंच राहतं. त्यामुळे चणचण असली ना तरी तिचा भार आपल्या खांद्यावर नाही घ्यायचा, असा छातीवरती घेऊन छाती ठोकपणे पुढे जायचं. म्हणजे त्याच्याशी आपल्याला ताठ मान ठेवून लढता येतं आणि आपण आयुष्यात ताठ मान ठेवून चालूही शकतो. काय हे जे पैसे उभे करतोस ना ते स्वकष्टाने उभे कर. ह्या अशा उसन्या पैशांमध्ये काही अर्थ नसतो. बाकी चांगलं काय वाईट काय हे सगळं तू उत्तम जाणतोस. तरी तुला आणखीन काही फारशी सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. हो की नाही? हो, मी उद्या सकाळीच जाऊन सगळे पैसे परत देऊन येतो. आणि अरे काय यार आदित्य, कधीचा फोन करते मी तुला. बरं चल चल, मला मान्य आहे की तुझ्या बाजूला माणसं असतील, मामा असतील, तू बिझी असशील, सगळं सगळं मान्य आहे मला. पण मेसेजेस तर बघू शकतोस ना तू, त्याला तर रिप्लाय देऊ शकतोस. पण जाऊ दे, तो आता महत्वाचा मुद्दा नाहीये. मुद्दा महत्वाचा हा आहे की तू माझं गिफ्ट मिळाल्यानंतर मला एकही कॉल केलेला नाहीयेस आणि जे की चूक आहे. सई, तू समजतेस काय ग स्वतःला? अरे आदित्य, नाही थांब, काहीच बोलू नकोस. ही आहे का ग तुझी मैत्री? मित्राबद्दलची काळजी व्यक्त करायची ही अशी पद्धत? बघ, मित्र म्हणून तुला घरची परिस्थिती काय सांगितली, 4 माझी टेन्शन तुझ्याबरोबर शेअर करून माझं मन काय हलकं केलं, त्याची ही अशी परतफेड करतेस तू. नाही, परतफेड नाही, उपकार ना, उपकार असते हे. बघ, आमच्या खिशामध्ये पैसे नसले ना तरी मनामध्ये बक्कळ विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या बळावरती आम्ही स्वतः जगूही शकतो आणि स्वतःच निभावूनही नेऊ शकतो. भीक नाही लागली आम्हाला. आदित्य, मी म्हणलो होतो आम्ही लाचार नाही होत, आम्ही कोणासमोर हात पसरणार नाही म्हणून हा असा खेळ खेळलीस. माझ्या बोलण्याचा असा अर्थ काढलास? नाही, बरोबरच आहे. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांना आमच्यासारख्या गरिबांची जेव्हा दया वाटते ना, वाईट वाटतं त्यांच्याबद्दल, तेव्हा तुम्ही असेच वागता आणि मग आपण काय भारी काम केलंय असं समजता आणि स्वतःचीच पाठ फोपटता आणि मग समोरच्याकडनं कौतुकाची अपेक्षा ठेवता आणि तेच कौतुक ऐकायला तू 17 वेळा फोन करतेस ना. कसं वाटलं गिफ्ट, काय वाटलं गिफ्ट, उघडलंस का? मला वाटलं तो बदललीस ग तू. माझ्या बरोबर राहून माझ्यासारखंच आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला लागलीस. तुझा श्रीमंतीचा माज उतरलाय. पण नाही, तू अजून तीच सही आहेस जिला वाटतं समोरच्याच्या तोंडावरती पैसे फेकले ना की आपलं काम संपलं. आय एम सॉरी से, तू अजिबात बदलले नाहीस. पण मग मीही बदललो नाही आणि या अशा सही बरोबर मैत्रीच काय, तू कुठलंच नातं नाही ठेवू शकत कधीच.